उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात. सकाळी 10 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार. एनडीएकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग. निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्वाचा, त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान. भाजपकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन. सकाळी खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं निमंत्रण. महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकचं संख्याबळ. निवडणुकीमध्ये राज्यसभा लोकसभेचे 782 मतदार. एनडीएकडे 422 खासदारांचं संख्याबळ, बहुमतापेक्षा 31चं संख्याबळ अधिक. इंडिया आघाडीकडे एकूण 312 खासदारांचं संख्याबळ. जिंकण्यासाठी 391 मतं गरजेची. बहुमतासाठी इंडिया आघाडीला 79 खासदारांची गरज. व्हीप नसल्यानं क्रॉस व्होटिंगची शक्यता. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी. आजच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावर सुद्धा जबाबदारी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 2 पक्ष सहभागी होणार नाहीत. बिजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही. बिजू जनता दलाचे 7 खासदार, बीआरएसचे 4 खासदार. भाजपनं प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर केला. धमकावणं, प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेला शक्य होणार नाही. संजय राऊतांचा आरोप. पंतप्रधान मोदी यांचं एनडीए खासदारांना संबोधन. जीएसटी सुधारणांवर मोदींचं भाषण. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मेळावा आयोजित करावा, पंतप्रधानांच्या सूचना. चूक झाल्यास सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय. मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू, जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ आज कोर्टात जाण्याची शक्यता. सध्या गावागावात आंदोलन होत आहे. आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनामध्ये उतरेल, भुजबळांचा इशारा. फडणवीसांबाबत 1 नाही 1000 जाहिराती येतील. प्रेमापोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका. आरोप सिद्ध करा नाहीतर राजकीय संन्यास घ्या, चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना आव्हान. बावनकुळेंनी 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवारांचा आरोप. सोलापूरमधील कुर्डू गावातील आणखीन एक व्हिडिओ समोर. व्हिडिओमध्ये ग्रामस्थ तहसीलदारांच्या अंगावर धावून जात असल्याचं उघड. अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी प्रवक्त्याची भूमिका चुकीची. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची अमोल मिटकरी आणि उमेश पाटलांना तंबी. सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक झालेत. नवी मुंबई मनपाचे भूखंड सिडकोनं विकल्याचा गणेश नाईकांचा आरोप. भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी. नाव न घेता गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला की त्याच्या मागे उभे राहा. महायुतीचा झेंडा संभाजीनगर पालिकेवर फडकवणारच. संभाजीनगरमधील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. निवडणूक मतदार यादीचा अभ्यास करा. आपल्या हक्काचे मतदार आहेत की नाहीत ते पहा. एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. एक अॅप विकसित केला असून त्याद्वारे बोगस मतदारांची माहिती मिळेल. शिंदेंची माहिती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी ताण घेऊ नये. एकनाथ शिंदेंचं विधान. माहिती म्हणूनच आपल्याला पुढे जायचंय. युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊच. शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी निधी दिला. मी कधीही शिवसेना राष्ट्रवादी असा भेद केला नाही. निधी वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. शिवसेना या 4 अक्षरांमुळे आपल्याला सन्मान. निवडणुकीमध्ये बरेच पक्षप्रवेश होतील, त्याला अडथळा समजू नका. एकनाथ शिंदेंकडून कार्यकर्त्यांना सूचना. राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीवरून पायउतार व्हावं. वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. धनंजय मुंडेंना वेगळा न्याय आणि विखेंना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा सवाल. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हैदराबाद जीआरवरून विखे पाटील आणि लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली. काही जण अपघातानं पुढारी झाले आहेत. विखे पाटलांची टीका तर प्रत्युत्तर देताना हाकेंकडून विखेंच्या व्यंगावरून टीका. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांचा मागणीला पाठिंबा. हिवाळी प्रश्न मांडणार असल्याचं पंडितांकडून जाहीर. मुंबईतील आयएमसी इथे बंजारा समाजाची बैठक पार पडली. बैठकीला मंत्री संजय राठोड यांच्यासह बंजारा समाजाच्या नेत्यांची उपस्थिती. श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांची TV9च्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य. जरांगेंनी नारायणगडावर जाऊन संत नारायण महाराजांचं घेतलं दर्शन. जरांगेंनी गडावरूनच केली नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची घोषणा. बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल. नारायणगडावर मनोज जरांगे आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांचं भाषण होणार.
मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीनं 2 वर्षांमध्ये दाखल 826 पैकी 86 गुन्हे घेतले माघारी. शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यांचे आहेत गुन्हे. मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं सन्मान. काहींना वाटलं माझी राख होती, इतक्यात मी भरारी घेतली. फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा. कोल्हापुरातही झळकले देवाभाऊंचे फ्लेक्सवर कोणाचेही नाव नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात. भाजप निनावी फंड गोळा करणारी टोळी, राऊतांची टीका. बुलडाण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस निरीक्षक थिरकले. विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तामधील पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. एनआयचे देशभरात 22 ठिकाणी छापे. जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये 2, महाराष्ट्रामध्ये 1 तर बिहारमध्ये 8 ठिकाणी छापेमारी. अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती. 2023 मध्ये एमपीएससीमध्ये पीएसआय परीक्षेत महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू. हीटरचं गरम पाणी अंगावर पडल्यानंतर जखमी केदारींवर उपचार सुरू होते. बीड ते परळी रेल्वेमार्ग भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश. जळगावच्या मळनेरमध्ये 2 गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना. या घटनेमध्ये दोन्ही गटातील 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त. धुळे शहरामध्ये ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये टिपू सुलतानचे बॅनर झळकले. 5 ते 6 जणांकडून पोलिसांनी बॅनर जप्त केले. पालघरच्या तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती प्रकरणी ड्रग्ज कंपनी विरोधात स्थानिकांसह कामगारांची कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी. कंपनी स्थानिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या पंचाळे गावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा ठार. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी गावामध्ये वन विभागाकडून ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन सुरू. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दापचारी गावामध्ये सीमाशुल्क विभागाला लाखो रुपयांचा गंडा. अवजड वाहनांकडून दंड चुकवण्यासाठी आडमार्गाचा वापर केला जात असल्याचं समोर. उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची इलेक्ट्रिक टग बोट दाखल. नेदरलँड टेक्नॉलॉजीच्या या इलेक्ट्रिक टग बोटीची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी वंचितचा मोर्चा. विविध मागण्यांचा वंचित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात इंदापूरमध्ये ओबीसी बांधव आक्रव. मुख्य बाजारातून मोर्चा काढत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त. अमरावती सोलार इंडस्ट्रीज स्फोट प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. मात्र या प्रकरणी कंपनीच्या मालक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी. रायगडच्या रोहा तालुक्यामधल्या खंदार ते खारपेवाडी गावाच्या रस्त्याची दुरवस्था. रस्त्याचं काम लवकर करण्यासाठी ग्रामस्थांचं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. बुलडाणा नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची मंत्रालयाकडे कूच. नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून आर्थिक शोषण होत असल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन. किमान वेतन देण्याची सफाई कर्मचाऱ्यांची मागणी. अकोल्याच्या बोरगाव मंजू इथे विसर्जन मिरवणुकीमध्ये होमगार्डला मारहाण. गुन्हा दाखल करून घेण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचा होमगार्डचा आरोप. संबंधितांवर कारवाई करण्याची होमगार्ड दलाची पोलीस अधीक्षकाकडे मागणी. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्यानं मोठी खळबळ. पोलिसांना निनावी फोन आल्यानंतर घटना उघडकीस. बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून बॅगची तपासणी. बोरिवलीमधल्या कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून 72 लाखांचे दागिने जप्त. नवी मुंबईतून दागिने चोरी करून आरोपी पळून जाण्याची तयारी करत होता. कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून आरोपीला बोरिवली रेल्वे स्टेशनवर अटक. भाईंदरमध्ये अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. विषबाधा झालेल्या 5 जणांवर उपचार सुरू. ही विषबाधा आहे की आत्महत्येचा प्रयत्न याचा पोलिसांकडून तपास सुरू.